एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी आज आपल्या क्लबमधली नीरजा वैद्य तिचा आज इंटरव्ह्यू घेणार आहे. ती स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे. सो आपण तिला तिच्या ॲथलेटिक्स जर्नीबद्दल विचारणार आहोत, कसं होतं सगळं. हॅलो नीरजा. हॅलो. सो माझा पहिला क्वेश्चन असा आहे की तुझी ॲथलेटिक्सची जर्नी कशी होती आणि तुला कॉम्पिटिटिव्ह ॲथलेटिक्स करायला काय मोटिवेट केलं? सो आधी तर मी रनिंग फक्त फिटनेससाठी करायचे. माझी ॲथलेटिक्सची कॉम्पिटेटिव्ह जर्नी तसं बघायला गेलं तर 1.5 वर्षापूर्वीच सुरू झाली. तेव्हा मी अल्टिमेट फिटनेस हा अनिश आणि मधुशीचा जो क्लब आहे तो जॉईन केलेला आणि त्यांच्याबरोबरच अनिशबरोबर ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस करून आणि मधुशीबरोबर योगाची प्रॅक्टिस करूनच मी कॉम्पिटेटिव्हसाठी प्रिपरेशन केली. सो मला तुझा दुसरा क्वेश्चन विचारायचा आहे की तू ॲथलेटिक्समध्ये तुझा इव्हेंट कसा डिसाईड केलास? लाईक मी आधी ऐकलं तू मॅरेथॉन रनर होतीस आणि आता तू 100 मीटर धावतेस. सो मग कसं होतं? सो मी सांगितलं तसं मी आधी रनिंग फक्त फिटनेससाठी करायचे आणि मॅरेथॉन रनिंग पण तसं फिटनेसच्याच दृष्टीने विचार केलेला, कधी कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टीने खेळले नव्हते. पण त्याच्या प्रिपरेशनमध्ये एक वर्कआउट असतो स्प्रिंटिंगचा, तो मी खूप एन्जॉय करायचे आणि त्याच्यात मला कळायला लागला की तिकडे मी जास्ती चांगलं करू शकते. त्याच्यामुळे मी म्हटलं एक स्प्रिंटिंगला चान्स देऊया आणि जेव्हा सुरू केलं तेव्हा मला ते खूप आवडायला लागलं आणि ते करायला लागल्यावर मला माझ्या बॉडीमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस व्हायला लागले. त्याच्यामुळे मग मी डिसाईड केलं की स्प्रिंटिंगच कंटिन्यू. सो माझा तुला तिसरा क्वेश्चन असा आहे की तू जेव्हा 100 मीटर स्टार्ट केलंस तेव्हा तुझा स्टार्टचा टायमिंग काय होता आणि मग आता जे तू करतेस 100 मीटर्स त्याचा टायमिंग काय? सो जेव्हा मी सुरुवात केलं तेव्हा माझा टाईम तसा म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्डच्या मानाने खूपच जास्ती होता, म्हणजे 17 सेकंड्स होतं 100 मीटर्ससाठी. आणि म्हणजे स्प्रिंटिंगसाठी जे काय लागतं, रिॲक्शन टाईम झाला किंवा प्रॉपर हँड मुवमेंट्स झाले किंवा जे टोटल बॉडीचं पोश्चर होतं, सो ते सगळं आधी खूप रॉ होतं. आणि जेव्हा मी ट्रेनिंग चालू केलं तेव्हा मला कळायला लागलं की स्प्रिंटिंगसाठी फक्त पाय नाही तर ओव्हरऑलसुद्धा तुमचं हँड मुवमेंट्स महत्त्वाचे आहेत, तुमचं बॉडी पोश्चर महत्त्वाचं आहे. आणि ते सगळे इम्प्रूव्हमेंट्स करत स्टॅमिनामध्ये जो इम्प्रूव्हमेंट झाला त्याच्याने आता इंटरनॅशनल ह्याला माझा ऑलमोस्ट 15 सेकंड्सवर टाईम. सो मला विचारायचं आहे की कोच आणि तुझा बॉन्ड कसा होता? लाईक ॲथलेटिक्स हा फार डिफिकल्ट गेम आहे आणि त्यात तू स्प्रिंटिंग निवडलंस तर स्प्रिंटिंग अजून डिफिकल्ट आहे. सो मग तुझा आणि कोचचा बॉन्ड कसा होता? तुला सपोर्ट कशा टाईप मिळाला आणि मग कसं पुढे गेले? ॲथलेटिक्स म्हणा, स्प्रिंटिंग म्हणा किंवा कुठच्याही क्षेत्रात मला तरी असं वाटतं की कोच आणि स्टुडंटमध्ये ट्रस्ट फार महत्त्वाची गोष्ट आहे. दोघांनी एकमेकांना ट्रस्ट करणं महत्त्वाचं आहे आणि स्पेशली स्टुडंटनी सुद्धा एक ब्लँक स्लेट घेऊन येणं महत्त्वाचं आहे. सो जेव्हा मी आले तेव्हा मी अशी पूर्ण ब्लँक स्लेटच घेऊन आलेले की आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे. जे आधी केलेलं, रनिंग केलेलं, मॅरेथॉन ट्रेनिंग केलेलं आहे ते सगळं म्हणजे ते तर होतंच बरोबर, पण त्याचं काही बॅगेज न घेता म्हणजे जेव्हा मी अनिशबरोबर ट्रेनिंग चालू केलं तेव्हा ॲज अ स्प्रिंटिंगसाठी फ्रेश जे काही ट्रेनिंग लागतं ते म्हणजे त्याच्यावर ट्रस्ट करून मी कम्प्लिटली ते फॉलो केलेलं आणि त्याचंच मला वाटतं खूप मदत झाली मला आता तुला एक लास्ट क्वेश्चन विचारायचं आहे. तू एवढं सगळं जिंकून स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, तर मला सांग की त्याची फिलिंग काय असते? कसं वाटतं एखादं जिंकल्यावर एवढं मोठं? तर फिलिंग तर अमेझिंग असतेच, कारण आपण जे म्हणजे ह्या कॉम्पिटिशन्स असतात त्या काही महिन्यातच असतात, म्हणजे जो आपला कॉम्पिटिशन सीझन असतो, पण त्याची तयारी जवळजवळ वर्षभर आधी सुरू केलेली असते. सो त्याच्यामुळे जेव्हा ते मेडल मिळतं तेव्हा असं प्रॉपर म्हणजे पूर्ण वर्षाचं आपलं जे ट्रेनिंग आहे त्याचं काहीतरी सार्थक झालं, काहीतरी चांगलं फळ मिळालं. सो त्याचा आनंद तर असतोच, पण त्याच्याबरोबरच ह्याच्या पुढे जे अजून कॉम्पिटिशन्स येणार आहेत त्याच्यात मास्टर्समध्ये तुमचा एज ग्रुप पण पुढे पुढे वाढत जातो, चॅलेंजेस वाढत जातात. सो ते पण नवीन चॅलेंजेस आणि नवीन कॉम्पिटिशन्स फेस करायची एक्साइटमेंट. आणि हे मला विचारायचं आहे की अजून पुढे तुझे काय गोल्स आहेत? तुला काय अजून अचीव्ह करायचं आहे पुढे ॲथलेटिक्समध्ये? सो पुढे आता माझा याच वर्षी एज ग्रुप चेंज होणार आहे, त्याच्यामुळे बरेच त्याच्यात डायनेमिक्स चेंज होणार आहेत. नवीन एज ग्रुपमध्ये नवीन कॉम्पिटिटर्स असणार आहेत. सो आता नवीन वर्षात मला आता एशिया मास्टर्स होणार आहे, ज्याच्यात एशियामधले सगळे देश कम्पीट करतात आणि त्याच्यात जर मिळालं तर वर्ल्ड मास्टर्स पण असतं. सो ते सध्या माझं टार्गेट आहे की त्या एलिट स्प्रिंटर्सबरोबर कॉम्पीट करायचं. तू अल्टिमेट फिटनेसबद्दल काय रिव्ह्यू देशील आमच्या ऑडियन्सला?
सो मी हेच म्हणेन की ॲथलेटिक्स हा कुठच्याही स्पोर्ट्सचा बेसच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर फिटनेससाठी जरी करायचं असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह ॲथलेटिक्स खेळायचं असेल किंवा कुठचाही दुसरा स्पोर्ट खेळायचा असेल, सो अल्टिमेट फिटनेसला तुम्ही एकदा येऊन बघा. इथे प्रोफेशनल ट्रेनिंग असतं, पण ॲट द सेम टाईम खूप असा फ्रेंडली ॲटमॉस्फिअर असतं. वेगवेगळ्या एज ग्रुपची मुलं एकत्र इथे ट्रेनिंग करतात. सो तुम्ही नक्की येऊन हे एक्सपिरियन्स करा. सो दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला अजून असे जर्नीज बघायचे असेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल.